हाय, आपल्या सर्वांचं आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी क्लास 10th क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिक पाहणार आहोत. तर यामध्ये आपण या ठिकाणी बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड हाऊ टू फाइंड द सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरण अवयव पद्धतीने कशा प्रकारे सोडवता येईल हे या ठिकाणी शिकणार आहोत. पहा, या ठिकाणी दोन एक्झाम्पल परफेक्ट आपण शिकण्याचा प्रयत्न करूयात, त्यानंतर बाकीचे एक्झाम्पल आपल्यासाठी सोडवण्यासाठी देणार आहे. तर आपण नक्की ट्राय करा. तर या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे m² - 14m + 13 = 0. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आहे. आता काय करायचं असतं, फॅक्टरायझेशन सोडवायचंय. तिथे इंटिजर टॉपिक तुम्हाला परफेक्ट पाहिजे, त्यासोबत अवयव काढता आले पाहिजे फॅक्टरचे. उदाहरणार्थ अवयव काढणं म्हणजे काय, 15चे अवयव काढायचे. 15चे अवयव कोणकोणते भेटतात किंवा फॅक्टर कोणकोणते भेटतात, एक तर 15 × 15 किंवा और दुसरं 1 × 15. हे दोन सेमच आहेत, काय फरक पडत नाही, कोणताही एक अवयव म्हणू शकतात. दुसरा अवयव कोणता भेटता येईल या ठिकाणी, 3 × 5 5 × 15 येतात, किंवा और 5 × 3. आणखीन दुसरे कोणते अवयव भेटतात का, नाही. तर या पेअरपैकी 1, 2, 3 आणि 4 या चारही पेअरपैकी एका पेअरचं आपल्याला त्या गणितामध्ये काम पडतं. मग नेमकं कोणतं गणित घ्यायचं, कशावरून ठरवायचं, तर दिलेल्या इक्वेशन मध्ये जी काय माहिती दिली त्यावरून ठरवायचं यापैकी कोणती पेअर घ्यायची. आता पेअर घेतल्यानंतर पण या पेअरला नंबरिंग म्हणजे साइनिंग द्यावं लागतं. दोन्हीला निगेटिव्ह द्यावं लागतं, कधी कधी दोन्हीला पॉझिटिव्ह द्यावं लागतं, कधी 1 + 1 - घ्यावं लागतो. मोठ्याला प्लस कधी द्यायचं, लहान्याला प्लस मायनस कधी द्यायचं, हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण काय करणार, याचे फॅक्टर काढूयात. कशाचे फॅक्टर काढायचे, तर कोएफिशियंट ऑफ m² आणि कॉन्स्टंट टर्म जी सी असते या दोन्हीचा आधी गुणाकार करून घ्या. 1 × 13 करा, ते 1 × 13 जर केलं तर या ठिकाणी 13 आन्सर येणार आहे. आता जसे 15चे अवयव पाहिले तसे आपल्याला 13चे अवयव 2 सर्च करायचे, म्हणजे फॅक्टर सर्च करायचे. 2 फॅक्टर अशा प्रकारे घ्या. कशा प्रकारे घ्या, पहा, 13 ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे. तर या ठिकाणी 13 ची एकच पेअर होणार आहे. 13 × 1 = 13 म्हणजे 13 × 1 = 13. तर एकच पेअर बनते, याच्यापेक्षा जास्त पेअर बनत नाहीत. 15च्या जशा 4 पेअर बनल्या होत्या तशा 13च्या फक्त 2 बनतील, एक तर 13 × 1 = 13 किंवा 1 × 13. आता या ठिकाणी आपल्याला या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 13 येईल. पहिला कन्सेप्ट स्टेप क्लिअर, की असे ते अवयव सापडायचे त्या दोन्हीचा गुणाकार जो आहे तो काय यायला पाहिजे, a × c यायला पाहिजे. तर या ठिकाणी a ची किंमत काय होते 1, c ची किंमत काय होते 13. तर आपलं a × c या ठिकाणी 13 आलं. तर 13चे असे दोन अवयव काढले ज्या दोन्हीचा गुणाकार येतो 13. आता दुसऱ्या स्टेपला आपल्याला ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन -14 यायला पाहिजे. -14. आता दुसरा कन्सेप्ट काय लक्षात ठेवायचा, या दोन्ही सोबत आपल्याला ऑपरेशन करायचं, एक तर ऍडिशन करायचं किंवा एक तर सबस्ट्रॅक्शन करायचं, पण आपला आन्सर काय यायला पाहिजे, -14 यायला पाहिजे. अशा कंडिशन मध्ये जर डायरेक्ट ऍडिशन केली तर 13 आणि 1 केलं तर काय येणार आहे 14. तर आपल्याला हे चालणार नाही का, -14 पाहिजे. मग आपण काय करणार, या दोन्हीपैकी काही नंबरला साईन द्यावा लागणार आहे. मनाने आपण ठरवायचं कोणतं साईन द्यायचं. पहा, इंटिजर टॉपिक जर परफेक्ट असेल तर इंटिजर टॉपिक मध्ये हा मायनस असेल आणि हा मायनस असेल, तर या दोन्हीची जर आपण ऍडिशन केली तर आपला आन्सर येणार आहे -14. तर आता आपले 2 फॅक्टर फायनल झालेले आहेत. एक फॅक्टर म्हटला तर -13, दुसरा फॅक्टर म्हटला तर -1. अशा प्रकारे ठरवावं लागतं. समजा या ठिकाणी +14 असतं तर दोन्ही आपण प्लस घेतले असते. आता काही एक्झाम्पल मध्ये डिपेंडिंग ऑन दॅट मिडल टर्म, त्या ठिकाणी मधली टर्म काय त्यानुसार तसे निर्णय घ्यावा लागतात. आणि त्या ठिकाणी 5वी 6वीला जो झालेला इंटिजर टॉपिक आहे, पूर्णांक टॉपिक आहे, त्याचे रूल्स परफेक्ट पाहिजे. पहा, आता या ठिकाणी काय करणार, सेकंड स्टेप मध्ये फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहायची. फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहिली. नेक्स्ट या टर्मला स्प्लिट करायला होतं आपण फॅक्टरायझेशन या फॉर्मॅट मध्ये लिहिणार आहे. हे जे काय -14 आहे, -14 ऐवजी मी हे लिहू शकतो -13 आणि त्याच्या शेजारी कोएफिशियंट टाकायचा m जो दिलाय तो.
सॉरी व्हेरिएबल टाकायचं, जो आहे तो एक्स असेल तर एक्स लिहिणार, वाय असेल तर वाय लिहिणार. या ठिकाणी एम व्हेरिएबल आहे म्हणून मी या ठिकाणी एम लिहिला. दुसरा आपला नंबर काय आहे -1. आता हा जो -m आहे याच्या शेजारी सुद्धा व्हेरिएबल लिहिला आणि लास्ट टर्म ऍज इट इज. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सरनं काय केलं, पहिली स्टेप जशाला तशी, शेवटची स्टेप जशाला तशी, फक्त हे जे काय -14 होतं, -14m ला आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो तर -13m -1m, कारण की या दोन्हीची ऍडिशन केली तर काय येणार आहे -14. यावरून आपण इथं फक्त मेन्शन केलं. आता सर्वात महत्वाचा कन्सेप्ट चालू होतो की या ठिकाणी कॉमन काढायचं असतं. कॉमन काढायचे असते. कॉमन म्हणजे फर्स्ट टर्म मधून कॉमन, या पहिल्या 2 पदातून आणि या 2 पदातून कॉमन, प्लस यासोबत इंटिजर टॉपिक सुद्धा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर थोडंसं तुम्हाला कॉमन काढण्यासाठी एक लक्षात घ्या, या -13 ला आपण या स्वरूपात लिहू शकतो. काय -13 इंटू -1. का लिहायचं ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. तर आता पहिल्या 2 टर्म मध्ये कॉमन काय दिसायला, या ठिकाणी m आहे, या ठिकाणी m स्क्वेअर आहे. याचा अर्थ या ठिकाणी m आणि m 2 वेळेस असणार आहे. m स्क्वेअर कधी असणार आहे, m मल्टिप्लाय बाय m असल्यानंतर. आणि या ठिकाणी सुद्धा m आहे म्हणून आपण या फर्स्ट 2 टर्म मधून m कॉमन काढणार आहे. मी जर m कॉमन काढला तर या ठिकाणी काय राहिला, 1m राहिलेला आहे, 1m, कारण की तो m स्क्वेअर आहे तर त्या ठिकाणी 2m असतात. 1m बाहेर गेला तर 1m राहिला. कोएफिशियंट 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, काय हरकत नाही. या ठिकाणचा m बाहेर गेला तिथं काय राहिलं, -13 राहिलं. पहिल्या स्टेप मधून m कसा कॉमन काढला लक्षात घ्या. ओके, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, सध्या या कंडिशन मध्ये +13 दिसतंय, पण +13 ला आपण -13 आणि -1 लिहिता येतं, कारण की गुणाकारामध्ये दोन्ही मायनस असेल तर गुणाकार प्लस मध्ये येतो. तर या दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतं, या दोन्हीमध्ये कॉमन +1 दिसतो. तो मी या ठिकाणी कॉमन काढला. मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, ब्रॅकेटमध्ये राहिला हा m आणि हा -13. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की आपण करेक्ट वेनं चाललोत की बरोबर चाललोत का नाही. दोन्ही ब्रॅकेट सेम यायला पाहिजे तर आपण या ठिकाणी बरोबर वेनं चाललोत असं म्हणता येतं. मग दोन्हीपैकी एक ब्रॅकेट लिहून घ्यायचा बाळांनो, दोन्हीपैकी एक सेम ब्रॅकेट जे आले ते एकदा लिहून घ्यायचं, m -13. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय लिहायचं, तर सेकंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू ज्या आहेत कंसाच्या बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर, त्याला एका कंसामध्ये आणायचं, म्हणजे m-1 ला एका कंसामध्ये आणायचं. अशा प्रकारे आपल्याला 2 कंसाचा गुणाकार 0 आहे, याचाच अर्थ अशा 2 व्हॅल्यू आहेत ज्याचा गुणाकार 0 आहे. मग एक लक्षात घ्या, कधी 2 संख्याचा गुणाकार 0 येणार आहे, समजा a मल्टिप्लाय बाय b, 0 कधी येऊ शकतं, जेव्हा a 0 असेल किंवा b 0 असतं. का, कारण की आपल्याला माहित आहे 0ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर 0 येतं. तर या ठिकाणी आपला आन्सर 0 आहे, याचा अर्थ a तरी 0 असेल किंवा b तरी 0 असेल. ओके, तर याचप्रमाणे इथं 2 फॅक्टर आहेत किंवा 2 ब्रॅकेट आहेत, याची व्हॅल्यू 0 आहे. याचा अर्थ काय तयार होतो, तर याचा अर्थ असा तयार होतो की m-13 = 0 असेल और m-1 = 0 असेल. हा अर्थ तयार होणार आहे. दोन्हीपैकी एक, हा तर 0 असेल किंवा तरच उत्तर काय येणार 0. 2 संख्या जर पॉझिटिव्ह घेतल्या तर त्याचा आन्सर 0 येऊच शकत नाही. म्हणजे 5 आणि 4 घेतलं त्याचं उत्तर 0 येईल का, किंवा 100 आणि 500 घेतलं याचा गुणाकार 0 येईल का, नाही. तर कधी 0 येईल, जेव्हा दोन्हीपैकी एक व्हॅल्यू 0 असेल तेव्हा ते 0 येऊ शकतं. मग आता आपण काय करणार आहे, या 13 ला या साईडला पाठवा, साईड चेंज साइन चेंज करजा. कधी बी प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. जेव्हा लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडची व्हॅल्यू शिफ्ट करायची असते तेव्हा तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. कोणता कन्सेप्ट, जर या साईडला जर प्लस असेल तर इकडे गेल्यावर मायनस होणार आहे, या साईडला मायनस असेल तर या साईडला गेल्यावर प्लस होणार आहे. म्हणजे साईड चेंज साइन चेंज या ठिकाणी लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे ऑपरेशन, मल्टिप्लिकेशन असेल तर त्या ठिकाणी डिव्हिजन करावं लागतं किंवा डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. मला सांगायचं काय, लेफ्ट हँड साईडला जी व्हॅल्यू आहे ती राईट हँड साईडला जर शिफ्ट केली तर त्याचं साइन चेंज करजा. मग या ठिकाणी काय होणार, हा -13 आहे, इकडे गेल्यावर साइन चेंज होणार, तो काय होणार आहे
13. म्हणजे पहिला आपला आन्सर आलेले रूट आलेले m इक्वल टू 13. सेकंड काय येईल पहा, हा 1 या साईडला शिफ्ट केला तर तो तेव्हा उत्तर काय येईल, m इक्वल टू हा मायनस आहे तिकडे गेल्यानंतर +1 होणार आहे. अशा प्रकारे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला सोल्युशन भेटलेत. m इक्वल टू 13 आणि m इक्वल टू 1. याला आपण रूट म्हणू शकतो किंवा मराठीमध्ये याला मूळ म्हणू शकतो. अशा प्रकारे फर्स्ट एक्झाम्पल आहे. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत. ते या ठिकाणी कोणतं आहे तर ते या ठिकाणी 3x² मायनस x मायनस 10 इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण पुढे पाहूयात कशा प्रकारे पाहणार आहोत, या साईडला पाहण्याचा प्रयत्न करूयात. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेकंड एक्झाम्पल काय आहे ते नीट लक्ष द्या. 3x सेकंड एक्झाम्पल 3x² मायनस x मायनस 10 इक्वल टू 0. आता याला सुद्धा याच पद्धतीने करायचं. पहिली स्टेप काय आहे, कोएफिशियंट ऑफ x² आणि कॉन्स्टंट टर्म c याचा गुणाकार करून पहा. या ठिकाणी 3 दिलेला आहे, या ठिकाणी -10 आहे. 3 मल्टिप्लाय बाय -10 जर आपण केलं तर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन येणार आहे -13. पहा लक्षात घ्या, गुणाकारामध्ये एक जरी मायनस संख्या असेल तर त्या दोन्हीचा गुणाकार मायनस येणार आहे. ओके, समटर्म जर असतील, समटर्म तर प्लस मध्ये येतं. जर सर्वच निगेटिव्ह असेल तर 1 + 1 मायनस असेल तर मायनस मध्ये येणार आहे. आता या -13चे आपल्याला फॅक्टर पाडायचे, अवयव पाडायचे. कशा प्रकारे पाडणार तर 13चे अवयव किती येतात सर्वप्रथम ते पाहूयात. 13चे अवयव जर पाहिलं तर 1 गुणिले 30 किंवा 30 गुणिले 1 हा अवयव आहे. दुसरा अवयव कोणता आहे, 2 15 चा 13 येणार आहे किंवा 15 2 चा सुद्धा काय येणार आहे 13 येणार आहे. 13चे अवयव सांगत आहे मी, यातले चूज करायची एक पेअर आपल्याला. पहा दुसरा अवयव भेटणार आहे आपल्याला 3 × 30 किंवा 10 गुणिले 3. तिसरा अवयव, चौथा अवयव काय भेटणार आहे तर 3 झालं, 5 न भाग जातो, 5 × 30 किंवा 6 गुणिले 5. आता या बाहेर आणखीन काय अवयव तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाही. या ज्या पेअर आलेल्या आहेत या पेअर पैकी कोणत्या पेअरचं आपल्याला काम पडणार आहे, कोणत्या पेअरचं काम पडणार आहे ते आपण ठरवायचं. आता तुम्हाला काय करायचं, अशी यापैकी पेअर चूज करायची ज्या दोन्हीची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला भेटायला पाहिजे -1, अशीच पेअर घ्यायची. पहा बरं, ही जर पेअर घेतली 1 आणि 3, याची बेरीज केली तर 31 होणार आहे, वजाबाकी केलं तर 29 येणार आहे. ही घेता येणार नाही. नंतर आहे ही 5 आणि 6, या दोन्हीची जर बेरीज केली, ही दोन पेअर घेतली तर ती 11 किंवा वजाबाकी केली तर वजाबाकी येऊ शकते. किती येऊ शकते याची वजाबाकी केली तर, जर या साइन जर दिलं तर +1 येऊ शकते, याला दिलं तर -1 येऊ शकते. ही घेऊ शकतात. दुसरी घेऊ शकतात का बरं, ही 3 गुणिले 10 ही पेअर, याचा आपल्याला ऍडिशन आणि वजाबाकी करून पाहिजे माइंड मध्ये. ही घेऊ शकतो आपण. का, कारण की एकाला जर आपण मायनस साइन दिलं, मोठ्या संख्येला मायनस साइन द्यावं लागेल कारण की मायनस मध्ये उत्तर पाहिजे, तर -6 ला द्यावं लागेल. फायनली आपण ठरवलं की ही पेअर घ्यावं लागते. ही का नाही चालत, कारण यांची सबस्ट्रॅक्शन जर केलं तर 7 येतं, ऍडिशन केलं तर 13 येतं. तर आपल्याला अशी संख्या घ्यायची ज्याची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन -1 यायला पाहिजे. तर आपल्या या ठिकाणी पेअर ठरवली 5 आणि 6. या ठिकाणी पेअर आपण ठरवली कोणती घ्यायची रे, 5 आणि 6. तर या ठिकाणी आपल्याला पेअर ठरवली 5 6. पण हे नंबर ठरवलेत, याचा गुणाकार 30 यायला. आपल्याला गुणाकार आला पाहिजे -30. याचा अर्थ एकाला मायनस साइन द्यायचंय. साइन कोणत्या संख्येला मायनस द्यायचं, कसं ठरवायचं पुन्हा एकदा सांगतो. या ठिकाणी आपल्याला -1 उत्तर यायला पाहिजे. जर आपण 5 ला मायनस दिलं तर गुणाकार तर -30 येतो, पण या दोन्हीची वजाबाकी -1 येत नाही, सबस्ट्रॅक्शन. का, मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार आहे म्हणून आपल्याला 5 ला मायनस साइन देता येणार नाही. 5 तुमचा प्लसच असणार आहे. तर तुम्हाला मायनस साइन कशाला द्यायचे, तर मायनस द्यावं लागणार आहे मोठ्या संख्येला. जेव्हा इथं मायनस असतो तेव्हा मोठ्या संख्येला मायनस द्यायचं. बर, आता आपण या ठिकाणी इथल्या स्टेप फॉलो करणार आहोत. तर फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहून घेणार आहोत.
फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहून घेतली. या दोन्हीला आपल्याला व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. हा काय आहे 5x, त्याच्या शेजारी व्हेरिएबल लावा. हा काय आहे -6x. काय केलं नीट लक्ष द्या, हे जे व्हॅल्यू ठरवल्यात याच्या शेजारी x लावा. असं काय करायचं, +5x आणि -6x जर लिहिलं तर याचं कॅल्क्युलेशन काय येतं, तर ते -1 येतं, -1x येतं. म्हणून त्या ठिकाणी म्हणजे -1x ला आपण असं लिहू शकतो 5x - 6x लास्ट टर्म ॲज इट इज. लास्ट टर्म ॲज इट इज आपल्याला लास्ट टर्म काय करायची, ॲज इट इज घ्यायची. लास्ट टर्म आपण ॲज इट इज घेतली. आता दोन टर्म मधून कॉमन काढायची. इथं जसं कॉमन काढलं तसं या ठिकाणी कॉमन काढायचं. कशा प्रकारे कॉमन काढणार पहा, या 2 स्टेप मध्ये कॉमन काढण्याचा प्रयत्न करा. सेम जे दिसतं ते या 2 स्टेप मध्ये सेम काय आहे, तर दोन्हीकडे एक्स दिसतो. एक्स जर आपण कॉमन काढला, इथं राहिलंय काय रे बाळा 3 आणि इथं 2x होते, एक्स स्क्वेअर म्हटल्यानंतर एक एक्स बाहेर आला तर एक एक्स राहिला. या ठिकाणी एक्स बाहेर गेलेला आहे, इथं राहिलाय 5. आता या ठिकाणी थोडं विद्यार्थी मिस्टेक करतात, कारण की तिथं मायनस आलंय आणि आपण या ठिकाणी मी सांगितलं होतं दोन्ही ब्रॅकेट सेम यायला पाहिजे. तर तुम्ही कॉमन काढताना काळजीपूर्वक काढा. कसं, या ठिकाणी याचे फॅक्टर पाडू शकतो पहा. -6 आहे त्याचे फॅक्टर आपण हे लिहू शकतो. काय लिहू शकतो पहा, -6 चे फॅक्टर काय लिहू शकतो पहा, -2 × 3 आणि याचे फॅक्टर काय लिहू शकतो, -10 चे -10 ला -2 × 5 लिहू शकतो. आता दोन्ही मधून कॉमन काढण्यासाठी तुम्हाला आयडिया येणार आहे की काय कॉमन काढणार आहे. तर लक्ष दिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की या ठिकाणी -2 कॉमन आहे, तर ते -2 आपण बाहेर काढणार. आतमध्ये तर काय राहिलं, हा 3 राहिला आणि हा x. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय राहणार, -2 कॉमन निघला तर +5 राहणार. पहा अशा प्रकारे 2 ब्रॅकेट सेम आले. त्या ठिकाणी कोणते 2 ब्रॅकेट, हे ब्रॅकेट सेम यायलाच पाहिजे. बारीक साईन सुद्धा ॲज इट इज लागतं त्या ठिकाणी. मग मी काय सांगितलं होतं, तर या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी एक ब्रॅकेट घ्यायचा. कोणता ब्रॅकेट, 3x + 5 घेतला. दोन्हीपैकी एक चूज करायचा आणि ब्रॅकेटच्या बाहेरच्या व्हॅल्यू आहेत त्याला एका ब्रॅकेटमध्ये आणायचं. ब्रॅकेटच्या बाहेर कोणत्या व्हॅल्यू आहेत, x - 2. अशा प्रकारे आपण हे मेन टार्गेट पूर्ण केलं. याच्या पुढे सोपं आहे. इथं थोडंसं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन किंवा डाऊट वाटतो. आता इथं पुन्हा सांगितल्याप्रमाणे 2 संख्येची मल्टिप्लिकेशन 0 कधी येईल, दोन्हीपैकी एक 0 असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3x + 5 = 0 किंवा और x - 2 = 0, म्हणजे दोन्हीपैकी 0 असणार. आता आपण साईड चेन थोडासा कन्सेप्ट वापरूयात. हा 5 या साईडला शिफ्ट करावं लागणार आहे, कारण की आपल्याला x व्हॅल्यू काढायची. हा या ठिकाणी प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, तो -5 होणार आहे. या साईडला राहिलं काय, तर 3x राहतं. नेक्स्ट काय करणार, हा 3 इकडे पाठवा, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये असणार आहे, इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये जाईल. x = या ठिकाणी -5 ऑलरेडी हा मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यावर डिव्हिजन मध्ये जाणार. तो पहिला आन्सर आला आपलं -5/3. सेम या व्हॅल्यूला इकडे पाठवल्यानंतर x ची व्हॅल्यू काय येणार आहे, हा मायनस इकडे गेल्यानंतर काय होणार, तो +2 होणार. अशा प्रकारे आपण याचं उत्तर x = -5/3, x = 2. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असतात. जेवढी डिग्री असणार आहे, जेवढी कोटी असणार आहे, तेवढे त्याला रूट असतात. लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा क्युबिक इक्वेशन, कशावर त्याचं रूट ठरवलं जातं किंवा मूळ ठरवलं जातं, त्याच्या डिग्रीवर. जेवढी डिग्री तेवढे त्याचे आन्सर येत असतात. अशा प्रकारे मी तुम्हाला फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पद्धतीने 2 एक्झाम्पल डिटेल्स मध्ये समजून सांगितले. आता अशाच प्रकारे काही एक्झाम्पल आपण सोडवण्यासाठी देतो. ट्राय करा, प्रयत्न करा आणि काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर अशाच प्रकारे माझे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर करा. आणि तुम्हाला आणखीन कुठला कन्सेप्ट घ्यायचा आहे मॅथचा, जो कठीण वाटतो, तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मी तो कन्सेप्टवर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आता आपल्या सर्वांसाठी काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी देतो पहा. सेम हे एक्झाम्पल मी शिकवल्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण असेल तर मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करेल. आता इथे एक्झाम्पल नंबर 5 किंवा 6 मध्ये थोडंसं तुम्हाला अवघड वाटणार आहे, कठीण वाटणार आहे.
कठीण काहीच नाही बाळांनो, या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. अशाला असं सोडवलं तरी चालतं, पण ते खूप थोडंसं अवघड जातं विद्यार्थ्यांना. याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. स्टँडर्ड फॉर्मॅट आणल्यानंतर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकतो, किंवा जनरल फॉर्म म्हणतो आपण, या फॉर्मॅटमध्ये आणायचं. या ठिकाणी आपण 2 आहे, तर 2 असल्यामुळं 2ला आपल्याला डिनॉमिनेटर मधला आहे, तर होल इक्वेशनला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करा, मग स्टँडर्ड फॉर्मॅट भेटेल आणि नंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी सुद्धा हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आणून आपण सॉल्व्ह करू शकतो. बाकीचे तर सोपेच आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. आपल्या सर्वांचं धन्यवाद.